टोमॅटो सर्वांकडेच असतात. नेहमीची आपली टोमॅटोची भाजी तर ठरलेलीच असते किंवा दुसऱ्या एखाद्या भाजीमध्ये आपण टोमॅटो वापरतो. पण घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि टोमॅटोपासून इतकी जबरदस्त भाजी तयार होईल की हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल. घरच्यांना मी जेव्हा ही भाजी करून खाऊ घातली तर त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही भाजी घरच्यांना करून खाऊ घाला. बघा ना, जेवण संपेपर्यंत तुमचं कौतुक काही ते थांबवणार नाही. चला तर मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणेच रेसिपी आपली साधी सोपी अशी आहे आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी या रेसिपीसाठी आपल्याला असे छोटे टोमॅटो घ्यायचे आहेत. ते धुवून स्वच्छ पुसून कोरडे केलेले आहे. सुरुवातीचा भाग त्याचा काढून घ्यायचा आणि त्याला आपल्याला काप द्यायचा आहे, पण जास्त खोलवर काप द्यायचा नाही. आता तुम्हाला जर असे छोटे टोमॅटो मिळाले नाही, मोठे असतील तुमच्याकडे, तर एका टोमॅटोचे 2 समान भाग तयार करून घ्यायचे आणि मग त्यांना असा काप नाही द्यायचा. तर 2 समान भाग करून तुम्ही तेही भाजीमध्ये वापरू शकता. तर आता सर्वच टोमॅटो इथे आपण एकसारखे असे तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ ज्या पद्धतीने मी टोमॅटोला काप देत आहे असेच काप देऊन घ्यायचे. सर्व टोमॅटो तयार करून घेतलेले आहे. आता भाजीसाठी लागणारं वाटण करूया. वाटण 2 स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे. तर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा कच्चाच वापरलेला आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. तर आता इथे अजिबातही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं, पण याची पेस्ट अजिबात करायची नाही. तर इथे बघू शकता, आपण हे एकजीव असं वाटण केलेलं आहे, पण पेस्ट अजिबात होऊ दिलेली नाही याची, म्हणजे लक्षात येतं यामध्ये कांदा लसूण घातलेला आहे म्हणून. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दुसरं वाटण करायचं. तर चमचाभर फुटाण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे. त्याचबरोबर चमचाभर इथे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला इथे. तर इथे चमचा 1.5 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत. सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे बघा, आता आपण खोबऱ्याचा असा लहान तुकडा घेतलेला आहे. सुकं खोबरं आपण इथे वापरलेलं आहे. गॅसवर ते हलकंसं मी जाळून घेतलेलं आहे. यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि छान स्मोकी फ्लेवर येतो भाजीला. त्यामुळे एकदा जरूर वापरून बघा. आता सुकं खोबरंसुद्धा आपण इथे वापरलेलं आहे. तर तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता खलबत्त्यामध्ये. मी असंच घातलेलं आहे. ते सुद्धा बारीक होतं. आता यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही. बारीक करून घ्यायचं आधी, नंतर पाणी घालायचं. तर इथे बघा, मी अशा पद्धतीची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बारीक करून घेतलं आधी पूर्ण आणि नंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यामुळे सर्व साहित्य एकसारखं छान असं बारीक होतं. चला तर मग लगेचच आपण भाजी फोडणीला घालूया. त्यासाठी कढईमध्ये सर्वात आधी तेल घालून घेते. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालणार आहोत. इथे पाऊण पडी मी तेल घातलेलं आहे. तर मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची. पाव चमचा आपण मोहरी घातली. तसंच पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चिमूट एवढा हिंग घालायचा आहे. हिंग छान तेलामध्ये असा खमंग तळून झाल्यानंतर यामध्ये कांदा लसूण आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण हेच वाटण परतून घेणार आहोत आधी, कारण कांदा लसूण याचा पूर्ण कचवटपणा निघून गेला पाहिजे. तेव्हाच भाजीची खरी टेस्ट आणखीनही वाढते, म्हणजे भाजीला लसूण कांद्याचा कच्चा फ्लेवर येत नाही. आता त्यानंतर कढीपत्त्याची पाने, हिरव्या 2 मिरच्या ऑप्शनल आहेत. तर इथे हिरव्या मिरच्या मी नेहमीच वापरते भाजीमध्ये, कारण ग्रेव्हीमध्ये छान त्या शिजल्या जातात आणि पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो, म्हणजे त्या तोंडी लावण्यासाठी छान लागतात. तर आता इथे आपण यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत. कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाल्यानंतरच साहित्य घालायचं. त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा धना पावडर घालायची. तर इथे सर्व साहित्य आपण घातलेलं आहे. जे कोरडे मसाले आहेत ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर इथे मला मसाला थोडा कोरडा वाटत आहे, त्यामुळे अगदी इथे 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं खमंग परतून घ्यायचं सर्व साहित्य. आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालायची आहे. फुटाण्याची डाळ, त्याचबरोबर शेंगदाणे, सुकं खोबरं, ते सर्व आपण पेस्ट केलेली होती त्याची, ते घातलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्येही थोडं पाणी घातलं आणि ही जी पेस्ट आपण घातलेली आहे ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे. तर आता ही बघा, इथे आपण फुटाण्याची डाळ घातल्यामुळे ही पेस्ट लगेचच दाटसर होते.
तर ती छान अशी परतून घ्यायची. तळाला थोडीफार चिकटली असल्यास ती काढून घ्यायची. आता छान आपली ही जी पेस्ट होती तिला दाटसरपणा आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे फेटलेलं दही. तर आता फेटलेलं दही इथे आपण घालून घेणार आहोत यामध्ये. तर आता फार जास्त असं दही नाही वापरायचं, आपल्याला पाववाटी एवढंच दही चांगलं फ्रेश ताजं असं घ्यायचं. तर इथे थोडीफार क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्यानेही भाजीची टेस्ट आणखीनही वाढते. पण हे घरचं ताजं दही मलाईचं होतं, त्यामुळे वेगळी अशी मी क्रीम यामध्ये वापरलेली नाही. आता ही छान एकत्र करून घ्यायचं आपल्याला. तर दही घातल्यानंतर गॅसची स्पीड कमी करायची आपल्याला आणि नंतरच दही घालायचं, त्यामुळे दही आपल्या या ज्या मसाल्यामध्ये फाटलं जात नाही. आता दही एकत्र करून घेतलेलं आहे आणि अजिबातही भाजीमध्ये कुठेही तुम्हाला वाटणामध्ये तेल दिसत नसेल. आता आपण झाकण ठेवूया, गॅसची स्पीड कमी करून वाटण परतून घेऊया. तर इथे 3 ते 4 मिनटं वाटण छान कमी स्पीडवर परतून घेतलेलं होतं, त्यामुळे बघा वाटणातील तेल सेपरेट झालेलं आहे आणि वाटणाचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे. इथे जे आपण खोबरं भाजून वापरलेलं होतं, त्यामुळे भाजीची टेस्ट एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, काय बदल जाणवतो तुम्हाला आणि रंगामध्येही भाजीचा फरक पडतो. तर आता इथे छान वाटण परतून झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला जे टोमॅटो काप देऊन घेतलेले आहेत ते उलट्या बाजूने ठेवायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आतपर्यंत जातो आणि टोमॅटोसुद्धा छान शिजले जातात. आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी 2 ते 3 चिमूट एवढीच कसुरी मेथी घालायची आहे. तर आता मी कसुरी मेथी घातलेली आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालते. तर आता आपल्याला सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जे आपलं वाटण होतं त्याचा रंग अगदी हॉटेल स्टाईल भाजी दिसत आहे रंगावरूनच. तर आता हे छान एकत्र झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत. ही भाजी मी जास्त पातळ अशी करणार नाही, कारण ती भाजी जर थोडी दाटसर असेल तर भाताबरोबर खायला खूप छान लागते. तर आता इथे बघा फक्त पाव ते अर्धा वाटी एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये भाजी छान शिजली जाते. पण तुम्हाला थोडी आणखीनही पातळ हवी असेल तर मग पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर इथे भाजी छान मी एकत्र करून घेतलेली आहे. आता झाकण ठेवायचं, गॅसची स्पीड कमीच ठेवायची आणि छान भाजी शिजवून घ्यायची. अधूनमधून 1-2दा तुम्ही चेक करू शकता. तर आता इथे झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे भाजी आपली रंगावरून लक्षात येत आहे शिजली आहे. तर मंडळी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर आता अजिबातही वेळ करू नका, तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. या भाजीमध्ये आपण कुठलेही खडे मसाले वापरलेले नाही, जास्तीचे इतरही कुठले मसाले वापरलेले नाहीत. आपण अगदी साध्या सोप्या रोजच्या वापरातील साहित्याचा वापर इथे केलेला आहे. फक्त करण्याची थोडी पद्धत बदलवलेली आहे, त्यामुळे तुमची ही भाजी इतकी जबरदस्त चवीला तयार होणार आहे की हॉटेलच्या भाजीवरही भारी पडणार आहे. आणि जेव्हा केव्हाही चांगलं असं चमचमीत खावंसं वाटलं आणि टोमॅटो जर घरी असले तर लगेचच भाजी करायला घ्यायची. तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अजूनही अशाच छान छान झटपट साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.